पुढारी लोक. आता यायची स्तुती करायला कार्यकर्ते कमी पडतात का हो? हा, तर देते तरी काय बरं माणूस? 2-4 चपट्या, एखादं खांडूक, आंध्री कामा प्रचार कोणाचा? आणि पुन्हा कसं आहे, कार्यकर्ते जरा सावधच राहिलेले बरे आहेत महाराज. काळ आहे निवडणुकीचा. कसं व्हायले, कार्यकर्ते झेंडे घेऊन निघाले घरातून. आपल्याला नेत्याचा प्रचार करायचा, पण संध्याकाळपर्यंत नेता कोण्या पक्षात जाईल ही असंच भरोसा नाही राहिला. सकाळी नेता एका पक्षात असतो, पण संध्याकाळी नेता दुसऱ्या पक्षात पळून जातो. ही वाईट अवस्था. कशामुळे? इतर न स्तुती आपण करत बसतो. गातो किती नेनो अनेकाची स्तुती, नेनो अनेकांची स्तुती. किती गावो गौरीपती, किती गाऊ गौरीपती. गौरीपती. बघा, आम्हाला इतर तितर कोणाची स्तुती करायचीच नाही, पण गौरीच्या पतीची करायची. गौरीचा पती कोण आहे? तर भगवान शंकर. आणि भगवान शंकर हा सकळ देवाचा देव आहे आणि त्रैलोक्यावर त्याची संपत्ती. विश्वामध्येच भगवान शिव सर्वात श्रेष्ठ आहे. मला तुम्ही संप्रदाय जरी कोणता बघितला, पण आदिमूळ जर तुम्ही काढत बसला तर आदिनाथ मूळ सकळ सिद्धांची वारकरी संप्रदायाचं प्रमाण. तर आदिनाथ आणि आदियोगी आणि आदिपुरुष हे सगळे संबोधन आणि कुणाचंही शास्त्र काढून बघितलं तुम्ही तर एकाच व्यक्तीसाठी आपल्याला सापडतात, आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त भगवान शिव. भगवान शिवाचं वर्णन 18ही पुराण त्याला कमी पडेल. माऊलीचं प्रमाण आहे शिवपाठामध्ये देतात आपल्याला. 18ही पुराणे शिवलीला ऐसा उमापती समर्थ. उमापती कसा समर्थ म्हणजे महाराज एका पुस्तकापुरता मर्यादित नाहीच. सोडून द्या पुस्तक, द्या सोडून. मग कशापुरता म्हणजे ग्रंथापुरता तरी ऐका तर नाही. मग पुराणापुरता आहे का म्हणले तर पुराणापुरता, एका पुराणापुरता नाहीच म्हणले. तर किती पुराण आहेत म्हणले? 18 पुराण. बरं, 18 पुराण झाल्यानंतर पुन्हा 6 शास्त्र, 6 शास्त्र ज्याच्या नामी परायण, नामी पारायण, सदागाचे गुण तयाचे. कोणाचे गुण गातात? भगवान शिवाचे. आमचे गात नाही तुम्हाला. आमचे गुण काय 1-2 दिवस गाईल गोळी आहे तोपर्यंत. पण ज्या दिवशी आम्ही जाईल ना महाराज, काय ना 2-4 जण जमतील. आता चांगलं असल्याने जर चांगलं म्हणतील, नाही तर माघारी बोलणार तर खूप त्याच्या जिभेला आपण पकडू शकत नाही. ते काय म्हणतील आणि तुमचं नाव तुम्ही काही केलं, तुमचं नाव समर्थ तुम्ही होऊच शकत नाही. काय? कारण शास्त्र सुद्धा सांगते स्वग्रहे पूज्यते मूर्ख. म्हणजे ज्या माणसाची पूजा त्याच्या ग्रहात होती ना, ते माणूस मूर्ख आहे. त्याला फक्त त्याच्या घरचेच माणसं भाव देतो महाराज. गावात त्याला कोणी विचारता घरचे कसे म्हणजे झालं म्हणून सांभाळणं, आपलंय म्हणून पाळणं, म्हणून त्याला पाळावं लागतं, म्हणून त्याला सांभाळतं. त्याची स्तुती दुसरं कोणी गात नाही. आणि दुसरं स्वग्रामे पूजते प्रधान. म्हणजे गावात पूजा कोणाची होते? जे गावाचा प्रधान व्यक्ती असते. आता जर म्हणलं आताच्या रचनेनुसार तर सरपंच येते. सरपंचाला मान कुठे? कुठे? गावाच्या बाहेर तर गेला, तुमच्या जिल्हा परिषदचा जर गट सोडला, त्याच्या समोर कोणी सरपंचाला ओळखते का? कोणीच नाही ओळखत. आणि त्याच्याही समोर आणखी काय सांगतात? स्वग्रहे पूज्यते मूर्ख.
स्वग्रामे पूज्यते प्रधान आणि स्वदेशे पूज्यते राजा. ज्याला त्याच्याकडून आपलं काम काढून घ्यायचं तेच लोक त्याला मानतील महाराज. पण ज्याला त्याच्याकडे काही कामच पडणार नाही ते माणूस त्याला मानाल का? नाही म्हणत. आपल्यावर उदाहरण घ्या. जर एखाद्याला आपल्याकडे काही काम असेल तर धावत पडत महाराज कुठून का होईना तुमचा नंबर कुठून भेटवून ते कोणाचे हातपाय जोडल, कोणाच्या काहीतरी कर, तुमचा नंबर काढाल, सगळ्या गोष्टी कर. कधी तुम्हाला त्याची गरज ज्यावेळेस भासली ना, तुमची गरज त्याला ज्या दिवशी भासली, गरजेच्या वेळी तुमचा शोध घेतला जातो. कधी लक्षात ठेवा. आता कीर्तनकाराचं सत्य उभाराने बोलतात महाराज, कारण त्याची गरज भरती त्या दिवशी. नसलं तर सत्य कसं उभारायचं मग?